अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून एका वृद्ध महिलेला चावा घेतल्याने महिला गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून या महिलेनंतर काही मुलींवर देखील कुत्र्याने हल्ला केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याने त्यांच्या निर्बीजीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगरमध्ये शनिवारी सकाळी ही घटना घडली. शिवगंगा नगरमधील या महिला रस्त्याने जात असताना शिवनेरी अपार्टमेंट समोर त्या एका भटक्या कुत्र्याचा शिकार बनल्या आहेत. दरम्यान यावेळी रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी याची माहिती मनसे शहर सचिव अविनाश तुरसे यांना दिली असता त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. तर याच कुत्र्याने आणखी काही मुलींवर हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने या मुलींना वाचवण्यात नागरिकांना यश आलं आहे. या संदर्भात अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्यात आला असून या कुत्र्याला रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती सुरसे यांनी दिली आहे. तर अंबरनाथमध्ये अनेक रहिवासी सोसायट्यांच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून नागरिक चिंतातूर झाले आहेत. तर लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.